अतिशय सुंदर असा हा मिल्क शेक तयार झालेला आहे। तर तुम्ही हा बघू शकता किती छान आणि सुंदर तयार झालेला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिताच किचन मध्ये आज तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी आज व्हॅनिला शेक बनवणार आहे। आपल्याला बनवण्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे। सर्वात पहिले मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते 5 ते 6 लोकांसाठी आहे। आणि व्हॅनिला पावडर घेतली 2 चमचा, 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे, 2 चमचे रोज सिरप घेतलेला आहे, 10 ते 12 काजू घेतलेले आहे, 5-6 मी हे पिस्ता घेतलेला आहे, 10 ते 12 बदाम घेतलेले आहे, 2 चमचे गुलकंद घेतलेला आहे, केसर घेतलंय थोडं, आणि हे कच्चं दूध घेतलेलं आहे 1 कप। बघा मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्या गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे। हे पातेलं थोडं दणकट पाहिजे किंवा तुमच्याकडे पॅन असलेली ती थोडी जाड पाहिजे, कारण दूध लागायला नको खाली। बघा दूध एका पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे दूध आता चांगलं थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे। आणि पातेलं थोडं आपल्याला हे जाडसरच घ्यायचंय किंवा पॅन जाडसर घ्यायचंय, कारण त्यामध्ये आपण व्हॅनिला पावडर टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, खाली लागू नये म्हणून आपण ते थोडं पातेलं जाडच घ्यायचं आहे। बघा व्हॅनिला पावडर ही एका बाउल मध्ये खाली बाउल घ्यायचंय, खाली बाउल मध्ये चांगली काढून घ्यायची आहे। यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर सुद्धा आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे। या बाउल मध्ये आपल्याला ही 1 कप मी कच्चं दूध काढलेलं होतं ते टाकायचं आहे, आणि ही कॉर्नफ्लॉवर पावडर आणि हे व्हॅनिला पावडर ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये गिठोडा राहायला नको, आणि हे दूध आपल्याला अगदी थंडच घ्यायचं आहे, कारण हे जर कधी आपण दूध समजा गरम घेतलं तर याच्यामध्ये बारीक गिठोड्या तयार होऊ शकतात, कारण कॉर्नफ्लॉवर हे चिकट असते त्याच्यामुळं। आणि घरी व्हॅनिला पावडर कशी बनवतात तर ती मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, तुम्ही हे घरी पण बनवू शकता। हे बघा व्हॅनिला पावडर आणि कॉर्नफ्लॉवर पावडर हे कच्च्या दुधामध्ये छान एका बाउल मध्ये हलवून झालेली आहे। याच्यामध्ये गिठोड्या वगैरे काहीच नाहीये, आता ही तयार झालेली आहे। दूध हे छान हलवून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे। बघा असं दूध चांगलं गरम करून घ्यायचंय, छान उकळी येऊ द्यायची दुधाला, आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये चांगलं गरम 5 ते 7 मिनिटांमध्ये दूध छान गरम होऊन जाते। याला चांगल्याची उकळी येऊ द्यायची आहे। व्हॅनिला आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर असं हळूहळू एकत्र याच्यामध्ये टाकायचंय आणि एकत्र हलवून घ्यायचं आहे छान। आणि हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर आणि व्हॅनिला पावडर हलवायची आहे। 5 ते 7 मिनिटं हे तयार होण्यासाठी लागतात आपल्याला चांगले, आणि हे कच्चही राहत नाही। हे बघा असं हलवत राहायचंय। जर आपण हे नाही हलवलं तर याच्यामध्ये खाली गिठोड्या तयार होऊ शकतात आणि हे खाली लागू शकते। बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे, आणि याचा सुगंध पण खूप छान दरवळत आहे। बघा आणि हे घट्ट पण झालेलं आहे छान। बघा असं छान हे मिश्रण तयार झालेलं आहे व्हॅनिला मिल्कचं, हे तुम्ही बघू शकता। ते एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण आता हे रूम टेम्परेचरवर ठेवणार आहे। चला तर मिल्क शेक तयार झालेला आहे, तर आपण आता हा 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हा फ्रीज मध्ये ठेवूया। आता याच्यामध्ये मी हे काजू टाकलेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला रोज सिरप टाकायचा आहे। बघा कसा गुलाबी कलर हा तयार झालेला आहे व्हॅनिला शेकचा। आता हा पूर्ण शेक तयार झालेला आहे। यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकूया। तर माझी आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करा। धन्यवाद।